एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खळबळजनक दावा केलाय। त्यामुळे अमेरिकेच्या भूमिगत तळाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। एरिया 51 बद्दल नेमकं काय आहे, एलियन्स बद्दल ओबामा काय म्हणाले, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पृथ्वीवर एलियन्स अस्तित्वात आहेत। बराक ओबामांचा खळबळजनक दावा। अमेरिकन भूमिगत तळात एलियन्सवर संशोधन। पृथ्वी तलावर मानवासह असलेली जीवसृष्टी एकटीच आहे की या ब्रह्मांडात पृथ्वीसारखं आणखी एखादं जग अस्तित्वात आहे? या प्रश्नानं जगाला शतकांपासून कोड्यात टाकलंय। वेगवेगळ्या पातळ्यांवर शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे। त्यातच एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे समोर आलेत। एलियन्सच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत। अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका पॉडकास्टमध्ये एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा केलाय। ओबामा यांनी नेमकं काय म्हटलंय ऐका। Are aliens real? They're real, but I haven't seen them, and they're not being kept in what is it? Area 51. Area 51. There's no underground facility, unless there's this enormous conspiracy, and they hid it from the President of the United States. What was the first question you wanted answered when you became president? Where are the aliens? Where are the aliens? एलियन्स अस्तित्वात असल्याचं सांगताना ओबामा यांनी अमेरिकेतील एरिया 51 बद्दलही भाष्य केलंय। एरिया 51 मध्ये एलियन्स नसल्याचं सांगितलंय। मात्र हे एरिया 51 नेमकं काय आहे पाहूया। एरिया 51 हा अमेरिकेचा भूमिगत तळ आहे। या भूमिगत तळात परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश लष्कराला देण्यात आलेत। 1967 मध्ये चुकून लीक झालेल्या मेमोमुळे हे ठिकाण जगासमोर आलं। 2013 मध्ये अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीनं अधिकृतपणे हे भूमिगत तळ असल्याचं मान्य केलं। शास्त्रज्ञ या ठिकाणी गुप्तपणे परग्रहावरील एलियन्सवर संशोधन करत असल्याचा संशय आहे। उडत्या तबकड्या आणि एलियन्स हे परग्रहावरच्या जीवनाचा पुरावा मानले जाणारे रहस्यमयी विषय आहेत। आकाशात विचित्र आणि चमकदार आकृत्या दिसल्या की एलियन्सचा संशय व्यक्त होतो। आता एलियन्सच्या अस्तित्वाबाबत खुद्द बराक ओबामांनी केलेल्या दाव्यामुळं एलियन्सचं गूढ विश्व पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आता एरिया 51 मधील रहस्य खरंच बाहेर येणार का? अमेरिका या भूमिगत तळात खरंच एलियन्सवर संशोधन करतोय का? या संशोधनाचा वापर अमेरिका नेमका कशा पद्धतीनं करतोय असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित असले तरी भविष्यात याची उत्तरं नक्कीच मिळतील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा युद्धाचा इशारा दिलाय। इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 फेज प्लॅन आखलाय। या प्लॅननुसार त्यांनी थेट तेहरानमध्ये सत्ता पालट करण्याचे संकेत दिलेत। काय आहे हा प्लॅन पाहूयात या रिपोर्टमधून। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेचा 2 फेज प्लॅन। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिले युद्धाचे संकेत। तेहरानमध्ये सत्ता पालट घडून आणणार। अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव पुन्हा एकदा वाढलाय। अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाला कायमचं रोखण्यासाठी 2 फेज प्लॅन आखलाय। यात इराणला अणु करारासाठी भाग पाडणं एवढाच या प्लॅनचा उद्देश नाही, तर यातून तेहरानमध्ये सत्ता पालट करण्याचेही संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले। इराणची कोंडी करण्यासाठी या प्लॅनमध्ये 2 टप्पे ठेवण्यात आले। त्यानुसार हा प्लॅन बनवण्यात आलाय। पहिल्या टप्प्यात मर्यादित प्रमाणात एअर स्ट्राईकचा वापर केला जाईल, ज्याचा हेतू इराणला अणु करार करण्यास भाग पाडला जाईल। जर इराणनं त्यानंतरही आपला अणु कार्यक्रम बंद केला नाही तर अमेरिका व्यापक सैन्य मोहीम हाती घेऊ शकते। नेते अली खोमेनी आणि तिथलं सरकार झुकलं नाही तर ट्रम्प दुसऱ्या टप्प्यातल्या कारवाईला ग्रीन सिग्नल देतील। ही एक व्यापक मोहीम असेल, ज्यात इराणची सुरक्षा यंत्रणा आणि शासकीय सुविधांना लक्ष्य केलं जाईल।
इराणच्या सरकारला सत्तेतून दूर करणं हे अमेरिकेचं लक्ष्य असेल. आपल्या टू फेज प्लॅनसाठी अमेरिकेनं 100हून अधिक लढाऊ विमानं, 20हून अधिक युद्धनौका, 2 एअरक्राफ्ट जहाजं मध्य पूर्वेत तैनात केली आहेत. त्यामुळे या भागात अमेरिकन सैनिकांची संख्या जवळपास 40,000पर्यंत पोहोचली आहे. इराणला सामंजस्य करार करावाच लागेल, अन्यथा खूप वाईट होईल असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराणकडून अद्याप ट्रम्प यांच्या अटींवर सहमती देण्यात आलेली नाही. जिनिव्हा इथल्या शांतता चर्चेनंतर इराण पुढील 2 आठवड्यात एक नवीन लिखित प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहे असं सांगण्यात येतंय. त्यामुळे इराण अमेरिकेपुढे झुकणार का, की अमेरिका टू फेज प्लॅन राबवून इराणला झुकवणार, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकंदरीतच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेनं बंकर बॉम्बची ऑर्डर देत इराणची झोप उडवली आहे. आता अमेरिका आणि इराण मधला संघर्ष कसा आणि कधी पेटणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. अमेरिका इराणमध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी. अमेरिकेनं दिली बंकर बॉम्बची ऑर्डर. सामंजस्य नाही, आता युद्धच. अमेरिका इराण मधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. तो अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत, कारण अमेरिकेनं घेतलाय एक मोठा निर्णय. 21 जून 2025 ला ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या माध्यमातून इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा जगातील विध्वंसक अशा GBU-57 या बंकर बॉम्ब्सची ऑर्डर दिली आहे. जमिनीच्या शेकडो फूट खाली घुसून शत्रूचा निपात करण्याची क्षमता असलेल्या या बॉम्बनं इराणची कशी झोप उडाली आहे पाहूया. बॉम्बचा साठा पुन्हा भरण्यासाठी अमेरिकन हवाई दलानं बोईंग कंपनीला नवीन कंत्राट दिलं. GBU-57 हा अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब. बॉम्बचं वजन 14,000 किलोग्राम, 200 फूट जमिनीखाली घुसून हल्ल्याची क्षमता, शत्रूची बंकर उद्ध्वस्त करण्यास सक्षम, GPS यंत्रणेद्वारे जमिनीखालील बंकरचा शोध घेऊन हल्ला. बोईंग कंपनीला दिलेल्या बंकर बॉम्बच्या कंत्राटामुळे इराणची झोप उडाली आहे, झोप. इस्रायली माध्यमांनुसार अमेरिकेनं या बॉम्बची संख्या आणि डिलिव्हरीची तारीख गुप्त ठेवली असली तरी ही ऑर्डर म्हणजे इराणवरील दुसऱ्या संभाव्य हल्ल्याची पूर्वतयारी मानली जाते. मुळात बंकर बॉम्बच्या माध्यमातून अमेरिका इराणमधील संघर्ष कसा वाढणार आहे पहा. बॉम्बच्या ऑर्डरमुळे इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न, अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याचा थेट इशारा, अमेरिका इस्रायल एकत्र येऊन इराणच्या घेराबंदीचा प्रयत्न. अमेरिकेनं हल्ला केल्यास चीन रशिया वादात उडी घेण्याची शक्यता, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर विध्वंसक अशा महायुद्धाचा धोका. मुळात B-2 स्पिरिट या दृश्य बॉम्बर विमानातून जेव्हा जेव्हा हा बॉम्ब टाकला जातो तेव्हा तेव्हा शत्रूला सावध व्हायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे इराण अमेरिकेच्या या कारवायांना कसा रोखणार? अमेरिकेच्या भूमिकेमुळे आखाती देशांमधील शांतता पुन्हा भंग पावणार का? याकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत पाकिस्तान युद्धाबाबत पुन्हा एकदा बरळलेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मीच थांबवला असा दावा त्यांनी केलाय. दोन्ही देशांना 200% टॅरिफ लावण्याची धमकी देत त्यांनी 8 युद्ध थांबवली असा दावा केलाय. मात्र भारतानं हा दावा फेटाळून लावलाय. भारतानं यापूर्वीच कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थीसाठी मदत घेतली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प भारत पाकिस्तान युद्धाबाबत बरळलेत, तर दुसरीकडे रशिया आणि पाकिस्तानमध्ये यारी दोस्ती वाढत चालली आहे. रशिया आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय करार झालाय. त्यामुळे भारतावर या कराराचा नेमका काय परिणाम होणार? पाकिस्ताननं रशियाशी जवळीक का वाढवली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. रशिया पाकिस्तानमध्ये यारी दोस्ती. अमेरिकेसोबत ट्रेड डील, मित्र दुरावला.
भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान. कधी काळी एकमेकांचे कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या रशिया आणि पाकिस्तानमध्ये आता चांगलीच यारी जमली आहे आणि त्याला कारण ठरलाय रशिया आणि पाकिस्तानमध्ये झालेला द्विपक्षीय करार. एकीकडे भारतानं अमेरिकेसोबत ट्रेड डील केल्यानंतर रशियानं थेट पाकिस्तानशी जवळीक वाढवल्यानं भारत रशियामधील 5.7 लाख कोटींच्या द्विपक्षीय व्यापारावर याचा काय परिणाम होणार? दक्षिण आशियातील भूराजकीय समीकरणांमध्ये कसा मोठा बदल होणार पाहूया. पाकिस्तान आणि रशियामध्ये तत्काळ विमान सेवा सुरू होणार. दोन्ही देशांमधील व्यापारातील आर्थिक अडथळे दूर करण्यावरही भर. व्यापारासाठी मालाची वाहतूक आणि पेमेंट सुविधा सुलभ होणार. दोन्ही देश रस्ता मार्गे मालाची वाहतूक करणार. पाकिस्तान, चीन आणि मध्य आशियाई देशांमधून सुरक्षित जमीन कॉरिडॉर स्थापन करणार. दरम्यान रशिया फक्त व्यापारापुरतं मर्यादित न राहता पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठी गुंतवणूक करणार आहे. मात्र पाकिस्ताननं रशियासोबत संरक्षण क्षेत्रातही हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केल्यास भारताच्या संरक्षण सज्जतेवर काय परिणाम होईल पाहूया. भारताची सुमारे 60% शस्त्रास्त्र रशियन बनावटीची. युद्धजन्य परिस्थितीत रशियाकडून मिळणाऱ्या लष्करी पुरवठ्यात उशीर होण्याची शक्यता. रशिया पाकिस्तानला प्रगत शस्त्रास्त्र, लढाऊ विमानं पुरवण्याची भीती. चीनच्या दबावामुळे रशिया भारताशी असलेले संवेदनशील संरक्षण करार कमी करण्याची शक्यता. भारताच्या सीमा सुरक्षेपुढे अधिक आव्हान. रशियानं पाकिस्तान मार्गे व्यापार सुरू केल्यास चाभारचं महत्व कमी होणार. दरम्यान चीन पाकिस्तानला रशियाशी जोडून भारताच्या भोवती एक अभेद तटबंदी उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे रशियाचं हे पाक प्रेम भारतासाठी किती डोकेदुखी ठरणार आहे हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक कारनामा जगासमोर आलाय. बोर्ड ऑफ पीसच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना ज्युनियरची वागणूक दिली आहे. ट्रम्प यांनी स्वतःचं कौतुक करण्यासाठी शरीफ यांना भर सभेत उभं राहण्याचे आदेश दिलेत. ट्रम्प यांच्या आदेशानंतर शहबाज शरीफही मान खाली घालून उभे राहिले. बातमी अफगाणिस्तानातून. अफगाणिस्तानमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. तालिबानमध्ये नवऱ्यानं आपल्या बायकोला किंवा मुलांना मारहाण करणं आता वैध मानलं जाणार आहे. अफगाणिस्तानमधील महिलांची स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चाललेली असतानाच तालिबाननं नवा नियम आणून क्रूरतेची सीमा ओलांडली आहे. कायद्यानुसार जोपर्यंत शरीराचं हाड तुटत नाही किंवा उघडी जखम होत नाही तोपर्यंत पतीला, पत्नी आणि मुलांना शारीरिक शिक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आधीच कठोर निर्बंधांखाली जगणाऱ्या अफगाणी महिलांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होतीये. आता एक वेगळी बातमी. तुम्ही आजवर अनेक रोबो पाहिले असतील, पण रोबोटिक्स तंत्रज्ञानात चीननं आघाडी घेतली आहे. चीननं कुंगफू करणारे रोबो तयार केलेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं चीनमध्ये फेस्टिवल गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हे कुंगफू करणारे रोबो पाहायला मिळाले. चीनमध्ये कुंगफू करणारे रोबो. स्प्रिंग फेस्टिवलमध्ये तंत्रज्ञानाचा आविष्कार. रोबोने केला जागतिक विक्रम. कुंगफू करणारे हे रोबो हे कुठच्या सिनेमातलं दृश्य नाही, तर चीनमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या स्प्रिंग फेस्टिवल गालामधलं दृश्य आहे. तंत्रज्ञानाचा एक अद्भुत आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वायत्त मार्शल आर्ट्स प्रदर्शनात ह्युमनॉइड रोबोंनी सहभाग घेत सर्वांनाच थक्क केलं. या रोबोंनी कुंगफू या मार्शल आर्ट्सचं अफलातून सादरीकरण केलं.
युनिटरी रोबोटिक्सच्या G1 आणि H2 या मॉडेल्सनी या कार्यक्रमात गुंतागुंतीची कसरतीची कामं आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. या सादरीकरणात रोबोंनी अनेक जागतिक विक्रम देखील प्रस्थापित केले. सलगपणे टेबलवरून उड्या मारण्याचं कौशल्य पहिल्यांदाच रोबोंनी सादर केलं, तर 10 फुटांपर्यंत हवेत ओलांडुडी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रोबोंच्या हालचालींमध्ये मोठी सुधारणा दिसून आली. गेल्यावेळी हे रोबो काहीसे अडखळत चालताना दिसत होते, मात्र यंदाच्या मॉडेल्समध्ये चपळता दिसून आली. AI क्षेत्रातलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. या प्रदर्शनासाठी युनिटरी कंपनीचे अभियंते नोव्हेंबरपासून तयारी करत होते. शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात डेटा वापरून एका स्टंट मोशन मॉडेलला प्रशिक्षित केलं होतं, ज्यामुळे रोबोंना सूक्ष्म आणि वेगवान हालचाली करणं सोपं झालं. भविष्यात सुरक्षेसाठी या रोबोंचा वापर केला जाऊ शकतो. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. बाईकवरचा ताबा सुटल्यामुळं एक महिला बाईक रायडर थेट दरीत कोसळली आहे. डोंगराळ रस्त्यावर घडलेला थरारक अपघात जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झालाय. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे बंधू प्रिन्स अँड्रू यांना अटक करण्यात आली आहे. जेफ्री एप्स्टीन फाईलमुळे आता थेट ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तीलाच अटक करण्यात आल्यामुळं जगात एकच खळबळ उडाली आहे. प्रिन्स अँड्रू यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याबद्दल UK पोलिसांनी प्रिन्स अँड्रू यांना अटक केली आहे. इराणमध्ये 5.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसलाय. एकीकडे अमेरिकेशी संघर्ष टोकाला गेलेला असतानाच इराणमध्ये भूकंपाचा धक्का बसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. अणुबॉम्बच्या चाचणीमुळे इराणमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत का असा सवालही आता निर्माण झालाय. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती समोर येतेय. या बातमीसह वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.